मराठी अनुमति दिया मैंने। हाँ, माननीय सभापती महोदय, बोलिए, मराठी बोलिए। आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि मी या विषयामध्ये मराठीमध्ये बोलणार आहे। आपण देशाचे उपराष्ट्रपती म्हणून 16 फेब्रुवारी एक पत्र पाठवले। निमित्त होते 21 फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस। त्या निमित्ताने आपले लेख संपूर्ण देशभरामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत। आपल्या मातृभाषेचं जतन करावं, आपल्या मातृभाषेचं संवर्धन करावं आणि दैनंदिन जीवनामध्ये मातृभाषा वापरावी असं आपण आपल्या पत्रामध्ये लिहिलं होतं आणि आपली बोली भाषा लोपी पावू नये किंवा नष्ट होऊ नये म्हणून आपण आपल्या मातृभाषेमध्ये बोललं पाहिजे। प्रसिद्ध साहित्यिक मराठी साहित्यिक प्रल्हाद केशव आत्रे म्हणतात, आपल्या आईचं दूध पिलेलं आहे अशी सांगायची लाज कोणाला वाटायला नकोय। त्याचप्रमाणे आपल्या मराठी भाषेत किंवा आपल्या मातृभाषेमध्ये आपण बोललं पाहिजे, त्याची लाज कुणाला वाटण्याची गरज नाहीये। मराठी भाषा ही थोर महापुरुषांची भाषा आहे। मराठी भाषा ही छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांची भाषा आहे। त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास, संत जनाबाई, संत मुक्ताबाई यांनी मराठी भाषेचं प्रबोधन करून या मराठी भाषेचे अभंग लिहिलेले। संत नामदेवाचे अभंग तर शीख धर्मगुरूच्या ग्रंथ साहेबांमध्ये सुद्धा झळकत आहेत। प्रत्येकाने आपापल्या मातृभाषेची बांधिलकी, संस्कृती, साईंचे संवर्धन करण्याची गरज आहे। मराठी भाषेचा राज्यभाषा दिवस म्हणून दिनांक 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे, त्या दिवशी पाळला जातो। प्राचीन मराठी आणि महाराष्ट्र प्रकृती या भाषेचा अपभ्रंश होऊन मराठी हा शब्द आलेला आहे। मराठीचा पहिला ग्रंथ गाथा सप्ती हजारो वर्षापूर्वीचा आहे। हजारो वर्षापूर्वी गाथा सप्ती ग्रंथ लिहिलेला आहे। त्याचप्रमाणे लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी हे शेकडो वर्षापूर्वी मराठीमध्ये लिहिलेले आहे। मी आपल्या माध्यमातून केंद्र सरकारकडे विनंती करतो की ज्या अटी शर्ती अभिजात दर्जासाठी लागतात त्या संपूर्ण मराठी भाषेसाठी आहेत। महाराष्ट्र सरकारने पठारे नावाची कमिटी अपॉइंट केली होती, त्याने 800 पानाचा रिपोर्ट दिलेला आहे। त्यामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा द्या अशी मागणी केलेली आहे। मी शेवट माझा एका 2 लाईन मध्ये करणार आहे सर। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जहालो खरंच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, एवढ्या जगात जाय मानतो मराठी। ही कवी सुरेश भट यांची कविता करून मी माझा एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।